कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताया भजावे सरस्वेशी। महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिराशी। जयाचे ग्रही कृष्णजी कार्य करिता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवत आमुचे। जन्म मृत्यू सकला सही वारिते एक नाम बहुजना सही तारिते। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पुर दिक्प्रदेशं। विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ही भगवान ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मधील 4थ्या अध्यायातील 165व्या क्रमांकाची ओवी आहे। या ओवीमध्ये ज्ञानोबराय साधकाला ज्ञानप्राप्ती कशाने होते याचं वर्णन करतात। किंबहुना ज्याला ज्ञान प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने संत सेवा केली पाहिजे। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। संत महात्म्यांची सेवा केल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही, हा या ओवीचा विषय आहे। ही ओवी ज्या श्लोकावर ज्ञानोबराय लिहितात तो श्लोक देखील आपण जर पाहिला तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शनं। या श्लोकाचा देखील आपण विचार केला तर यामध्ये सद्गुरु सेवा करणाऱ्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती होते असाच या श्लोकाचा देखील विषय आहे। या ठिकाणी ही ओवी आजच्या निरूपणाकरता निवडलेली आहे। ही ओवी निवडण्यामागे एक विशेष कारण आहे, कारण आज दोन्ही सद्गुरूंचं या ठिकाणी सेवा घडतीये। ते म्हणजे मी ज्या संस्थेमध्ये 4 वर्ष शिकलो ती म्हणजे आमची सद्गुरु जोग महाराजांनी स्थापन केलेली वारकरी शिक्षण संस्था। आणि नाथ महाराज ज्या ठिकाणी वर्णन करतात, गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा। असे भगवान ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी या दोघांची सेवा करण्याचा हा योग आहे। दोघांची सेवा कशा प्रकारे, तर आजची ही सेवा भगवान ज्ञानोबरायांच्या मंदिरामधील वारकरी शिक्षण संस्थेची नित्याची असणारी सेवा आहे। नित्याची ही प्रवचनाची असणारी सेवा आज महदभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी मला सद्गुरु महाराज जोग महाराजांची देखील सेवा घडते आणि ज्ञानोबरायांची देखील सेवा घडते। म्हणून मी संस्थेचा देखील आभारी आहे। आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांचा देखील मी आभारी आहे, कारण त्यांनी या फेसबुकच्या माध्यमातून त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून या सर्व सेवा सर्व लोकांपर्यंत पोहोचावी याकरता हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। सुंदर प्रकारे हा उपक्रम या ठिकाणी संस्थांनी राबवलेला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर आषाढी वारीपासून आपल्याला ज्ञानोबरायांची पालखी देखील पाहायला भेटली, की ज्या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांना जाण्याची खूप उत्कट इच्छा असते, परंतु यावर्षी आपल्याला जाता आलं नाही। परंतु ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने सर्व कार्यक्रम हे सुंदर रीतीने फेसबुकच्या साहाय्याने युट्यूबच्या साहाय्याने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवले। त्याचप्रमाणे या अधिक मासात देखील मंदिरामध्ये असणारे नित्याचे कार्यक्रम, गाथापारायण असेल, दुपारची संस्थेची प्रवचन सेवा असेल, हे सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी या पेजच्या माध्यमातून संस्थान कमिटी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे।
आणि त्यांनी आजची सेवा ही संस्थेने मला दिली, त्याचप्रमाणे संस्थांनी मला दिली, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. म्हणून या ठिकाणी आज ज्ञानोबरायांच्या सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करून या ठिकाणी निरूपणाला प्रारंभ करूया. तर या ठिकाणी निरूपणाचा मुख्य विषय हा आहे की ज्ञानोबराय सांगतात की ते ज्ञान पैगंबरी जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आता या ठिकाणी महत्वाचे काही प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतात. ते ज्ञान, आता ज्ञानोबराय या ठिकाणी ते ज्ञान म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आता हे ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? बरं, अजून एक प्रश्न असा की संताला भजण्याचा काय उपयोग? त्या ठिकाणी दुसऱ्यांना भजून ते ज्ञान प्राप्त होणार नाही का? अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या शंका या ठिकाणी आपल्याला येऊ शकतात. किंवा या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला क्रमाक्रमाने पाहायची आहे. या ठिकाणी ज्ञानोबराय ते ज्ञान पैगा बरवे असं म्हणतात. तर ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? तर ज्ञानोबराय मागे वर्णन करतात, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही या जगतामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु मुख्य ज्ञान म्हणजे काय? तर आता आपण विचार केला तर अनेक प्रकारचे ज्ञान आपल्याला संसारामध्ये पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आहेत. तर या ठिकाणी ते ज्ञान घ्यायचं का? तर ते ज्ञान नाही. ज्याने जन्म संसाराच्या या फेऱ्यामधून आपल्याला बाहेर पडता येईल असं असणारं ज्ञान. किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञानोबराय वर्णन करतात, एर प्रपंच हे विज्ञान. प्रपंच हा सगळा संसार हे विज्ञान आहे. आणि त्या ठिकाणी ज्याने परमात्मा प्राप्ती होते ते असणारं ब्रह्मज्ञान हे एकमेव ज्ञान आहे. इतर सर्व विज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी ते ज्ञान म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणारं ज्ञान म्हणजेच ते ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं तर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. आता ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असेल असं नाही. संसारामध्ये आपण सर्व जन्माला आलो. थोडक्यात सांगायचं झालं तर भगवान परमात्म्याने आपल्या सर्वांना निर्माण केलेलं आहे. भगवान परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली, पण भगवान परमात्म्याला आनंद झाला नाही. परंतु ज्यावेळेस भगवान परमात्म्याने मनुष्य प्राणी निर्माण केला त्यावेळेस भगवान परमात्म्याला मात्र आनंद झाला. आनंद होण्याचं कारण काय होतं? तर केवळ आणि केवळ मनुष्य प्राणी हा असा होता की जो भगवान परमात्म्याचं भजन करू शकत होता. देवे दिला देह भजना गोमटा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरू. भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता, भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरता भगवान परमात्म्याने हा आपल्याला नरदेह दिलेला आहे. परंतु आपण जर विचार केला तर जगामधील किती लोक परमात्म्याची भक्ती करतात, किती लोक सेवा करतात, किंवा भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा अशी किती लोकांची इच्छा आहे. तर आपल्याला लक्षात येतं की बहुतांश जीव हे विषयांच्या नादी लागलेले आहे. विषय ओढी, तुकोबारा वर्णन कर, विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील किंवा उपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेह. की त्या ठिकाणी नरदेह प्राप्ती होऊन देखील परमात्माची सेवा करण्याचं, परमात्म्याची भजन करण्याची वृत्ती आपल्याला दिसत नाही. तर आपण विषयांच्या नादी लागलेलो असतो. तर या ठिकाणी मारुती बाबा सुंदर दृष्टांत देत असतात की माणूस हा विषयाच्या नादी लागतो. विषयाच्या नादी लागल्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी आपलं आधीच आयुष्य अल्प आयुष्य नरदेह, आणि त्यामध्ये आपण या विषयाच्या नादी लागून आपला सर्व आयुष्य त्या ठिकाणी खर्च करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर मारुती बाबा यासाठी एक सुंदर दृष्टांत देतात. तर दृष्टांत काय देतात तर एका श्रीमंत व्यक्तीला घोड्यावर फिरण्याची इच्छा झाली.
तर घोड्यावर फिरायचं म्हणल्यानंतर घोडा पाहिजे. मग त्यांनी आपल्या एका सेवकाला सांगितलं की जवळच्या घोड्याच्या बाजारामधून एक चांगला सुंदर असा घोडा घेऊन ये. आणि घोडा घेण्या इतके पैसे त्याला दिले. तर घोडा घ्यायचा म्हणल्यानंतर तो बाजारामध्ये पोहोचला. बाजारामध्ये पोहोचल्यानंतर आता घोड्याचा बाजार म्हणल्यानंतर घोड्याच्या संबंधित सर्व वस्तू त्या ठिकाणी येणार, सर्व वस्तू त्या ठिकाणी येणार. मग घोड्याला काय काय लागतं, तो घोड्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लगाम. घोड्याला लगाम असायला पाहिजे. बिना लगामाचे घोडे कसे धावतात हे आपण पाहतो थोडक्यात. तर त्या ठिकाणी लगाम हा सर्वात महत्वाचा आहे. लगामाचं दुकान लागलं. त्याला वाटलं आता घोडा म्हणल्यानंतर लगाम घ्यावा लागेल. पुढे गेला. त्या ठिकाणी लगाम घ्यायचा म्हणल्यानंतर त्यांनी सुंदर असा लगाम पाहिला आणि त्यांनी तो लगाम विकत घेतला. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर खोगीराचं दुकान लागलं. खोगीर म्हणजे काय, तर घोड्यावर बसण्याचं साधन, ज्याच्यावर खोगीर बसतो त्याला जिन देखील म्हणतात. ते दुकान लागलं. ते दुकान लागल्यानंतर त्यांनी विचार केला की आता घोड्यावर बसायचंय मालकाला, तर जिन तर लागेल, खोगीर तर लागेल. मग त्या ठिकाणी सुंदर सुंदर प्रकारचे खोगीर होते, महागडे खोगीर होते. कारण खोगीराशिवाय घोड्यावर बसता येत नाही. आणि बिना खोगीराचं घोड्यावर जर बसलो तर काय हालत होते हे सर्वांना माहिती. आणि मग त्यांनी सुंदर असं खोगीर विकत घेतलं. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी घोड्याला लागणारे सर्व खाद्यपदार्थ त्या ठिकाणी होते. घोड्याला काय लागतं तर हरभऱ्याची डाळ घोड्याला फार प्रिय आहे, म्हणून त्यांनी 2-4 क्विंटल काय म्हणा जेवढी घ्यायची तेवढी डाळ घेतली. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर मुख्य बाजारामध्ये गेला. घोड्याचा सौदा ठरला. सुंदर असा घोडा त्यांनी पाहिला आणि त्याचा सौदा केला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ आली तेव्हा खिशात हात घालून पाहतो तर त्याच्याकडे पैसे शिल्लक राहिलेले नव्हते. याचं कारण काय होतं तर त्यांनी सुरुवातीला असणाऱ्या ह्या अवांतर गोष्टी विकत घेत गेला आणि परिणामी त्याच्याजवळ मुख्य विषय असणाऱ्या घोड्याकरता पैसे शिल्लक राहिले नाही. घोड्यासाठीच पैसे शिल्लक राहिले. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा विषय काय आहे तर एक विषय तो सकळांचा हरी. की आपल्या सर्वांचा विषय काय आहे तर भगवान परमात्मा हा आपल्या सर्वांचा विषय आहे. आणि जर आपण इतर विषयांच्या नादी लागलो तर आपला असणारा आधीच अल्प असणारा नरदेह तो संपून जाईल आणि भगवान परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. भगवान परमात्म्याला आपल्याला प्राप्त करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगायचं काय तर आपलं साध्य काय आहे तर तो भगवान परमात्मा आहे. मग अशा भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल की म्हणून आपल्या नरदेहाचं सार्थकत्व कशात असेल तर ते परमात्मा प्राप्तीमध्ये आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. की भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे आपलं साध्य आहे. ठीक आहे, साध्य ठरलं. आता याकरता साधन पाहिजे. साध्य आणि साधनाचा विचार या ठिकाणी येतो की साध्य हे भगवान परमात्मा आहे. मग भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधन काय आहे तर दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया. हे 3 प्रकारचे आपल्याला साधन थोडक्यात सांगता येतील. की एकतर आपल्याला नरदेह पाहिजे. ठीक आहे, नरदेह प्राप्त झाला. पुढे काय तर मुमुक्षत्व पाहिजे की भगवान परमात्मा मला प्राप्त व्हावा ही माझी इच्छा असली पाहिजे. जर भगवान परमात्मा प्राप्त व्हावा ही इच्छा नसेल तर आपण त्या कार्यामध्ये प्रवृत्त होणार नाही. जोपर्यंत इच्छा नाही तोपर्यंत त्या कार्यामध्ये आपण प्रवृत्त होत नाही. तर त्या ठिकाणी मुमुक्षत्व पाहिजे. तुकोबा याचं वर्णन करतात की मुमुक्षत्व कशाला म्हणावं की त्या ठिकाणी कायमी उद्धार पावेन, काय हे कृपा करील नारायण. की त्या ठिकाणी माझा उद्धार कसा होईल अशी तळमळ ज्याला लागलेली आहे, मला भगवान परमात्मा कधी भेटेल ही ज्याला आस लागलेली आहे तो साधक आहे, तो मुमुक्ष आहे. ठीक आहे, मुमुक्षुत्व देखील पूर्वकर्माने त्या ठिकाणी
पूर्वपुण्य हिने प्राप्त झालं, भगवान परमात्मा भेटावा अशी दृढ इच्छा निर्माण झाली. ठीक आहे, पण सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लभ गोष्ट काय असेल तर ती म्हणजे त्या ठिकाणी संत महात्म्यांची भेट होणे. महापुरुष संशय, संत संगती घडणं हे सर्वात दुर्लभ आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बहु अवघड आहे संत भेटी, किंवा अनेक प्रमाणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की संत महात्म्यांची भेट होणं, संत महात्म्यांचा संग होणं ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. ठीक आहे, मग संत महात्म्यांची भेट झालीही तरी त्या ठिकाणी संत महात्म्यांची भेट होऊन नुसती उपयोग नाही, तर त्यांची सेवा झाली पाहिजे. मुख्य विषय हा आहे की संत महात्म्यांची सेवा झाली पाहिजे. सेवा केल्याशिवाय संत महात्मे हे उपदेश करत नाही. त्या ठिकाणी संत महात्म्यांची इच्छा नसते की माझी सेवा करावी, पण संत महात्म्यांची सेवा केल्याशिवाय आपल्याला अधिकार प्राप्त होतो. संत महात्म्यांना कोणतीही इच्छा नसते की शिष्याने माझी सेवा करावी, अशी संत महात्म्यांची कधीही इच्छा नसते. परंतु त्या ठिकाणी सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय ज्ञानप्राप्तीचा आपल्याला अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. याबद्दल सद्गुरू मामासाहेब एक सुंदर दृष्टांत सांगायचे की नाथ महाराजांच्या जीवनातील एक सुंदर प्रसंग सद्गुरू सांगायचे की त्या ठिकाणी एका व्यक्तीला इच्छा झाली की मला भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, भगवान परमात्म्याची माझी भेट व्हावी. मग काय करावं? त्याला विचार आला की नाथ महाराज हे मोठे संत आहेत, त्यांना भगवान परमात्मा प्राप्त आहे, त्यांच्या घरी भगवान परमात्म्याने स्वतः पाणी भरलेलं आहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. मग आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि ते आपल्याला भगवान परमात्म्याची भेट घालून देतील, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतील. म्हणून तो साधक त्या ठिकाणी ज्याला भगवान परमात्म्याची इच्छा झाली तो गृहस्थ नाथ महाराजांकडे आला. आल्यानंतर त्या ठिकाणी नाथ महाराज नित्याप्रमाणे त्या ठिकाणी पुराण सांगत होते. त्यांनी कथा श्रवण केली. कथा श्रवण केल्यानंतर महाराजांना त्यांनी त्या ठिकाणी विनवणी केली की महाराज, मला भगवान परमात्मा भेटावा अशी तीव्र इच्छा आहे, मला भगवान परमात्म्याची भेट घालून द्या. तर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी विचार केला की हा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा अधिकारी नाही, हा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा अधिकारी नाही. कारण काय? तर यांनी कोणतंही सुकृत केलेलं नाही किंवा संत सेवा यांनी केलेली नाही. परंतु आता हा संत महात्मे भगवान परमात्म्याची भेटीची इच्छा व्यक्त करतोय, तर मग आपल्याला याची समजूत घालणं गरजेचं आहे. त्यावेळेस नाथ महाराज म्हणाले की बाबा, आजचा दिवस काही चांगला नाही, त्यामुळे आज तुला भगवान परमात्म्याची भेट काही घालून देता येणार नाही, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देता येणार नाही. तू असं कर, तू गुरुवारच्या दिवशी ये आणि गुरुवारच्या दिवशी आल्यानंतर तुला मी भगवान परमात्म्याची भेट घालून देतो, परंतु येत असताना माझं एक काम करायचं नाही. तो म्हणाला, सांगा महाराज, कोणतंही काम मी करायला तयार आहे. त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितलं की येत असताना कोणतीही एखादी वस्तू, प्राणी तुला जे आवडल ते तू तुझ्या मनामध्ये धरायचं आणि इथं आल्यानंतर मला सांगायचं, वाड्यात आल्यानंतर मला सांगायचं. त्यावेळेस तो व्यक्ती गुरुवारच्या दिवशी घरातून निघाला नाथ महाराजांकडे जायला. जात असताना रस्त्यामध्ये त्याला एक मेलेला उंट दिसला. मेलेला उंट दिसल्यानंतर त्या गृहस्थाच्या लक्षात आलं की नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय की कोणती तरी वस्तू लक्षात ठेव. मग त्या व्यक्तीने तो मेलेला उंट ध्यानात ठेवला. ध्यानातच ठेवायचं होतं तर काहीतरी चांगली वस्तू ठेवायची, पण त्या व्यक्तीने उंट ठेवला आणि तोही मेलेला. आणि नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आला. वाड्यामध्ये आल्यानंतर महाराजांनी त्याला बसवलं. बसवल्यानंतर महाराजांनी सेवकाला सांगितलं की एक ग्लास माझ्यासाठी दूध घेऊन या. सेवक दूध घेऊन आला. घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी त्यामध्ये एक अंगाऱ्याची पुडी सोडली. सोडल्यानंतर त्या
व्यक्तीला, त्या साधकाला महाराजांनी सांगितलं की आता एक काम करायचं, म्हणजे तुला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, तर एक काम करायचं की हे जे दूध आहे तू काय लक्षात ठेवलं म्हणे. ते म्हणे महाराज मी एक मेलेला उंट लक्षात ठेवला. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही. आता हे जे दूध आहे तू त्या उंटाला न आठवता हे पूर्ण दूध प्यायचं म्हणे. आणि जर तो उंट तुला आठवला दूध पित असताना तर तू मरणार म्हणे, तुला लगेच मृत्यू येईल. त्याने दुधाचा पेला तोंडाजवळ नेला. तोंडाजवळ नेल्या त्या मेलेल्या उंटाची मान त्या ठिकाणी त्याला दिसू लागली. त्या ठिकाणी त्या मेलेल्या उंटाची बाहेर आलेली जीभ त्याला दिसू लागली. सारखं त्या उंटाचं स्मरण त्याला होऊ लागलं. त्यावेळेस तो महाराजांना म्हणाला, महाराज मला काही हे शक्य नाही, मला सारखा तो उंटच ध्यानात येतोय. त्यावेळेस महाराज म्हणाले की अरे बाबा, की एवढ्या वर्षापासून तू ज्या संसारामध्ये राहतोय त्या संसारामधील एक छोटी गोष्ट असणारी तुला विसरता येत नाही. एक छोटी गोष्ट तुला विसरता येत नाही. आणि मग तू ज्या संसारामध्ये अनादी कालापासून आहेस त्या संसारामधील तुझे घरचे, पत्नी, मुलं, बायका हे तुला विसरता येतील का? ते विसरल्याशिवाय किंवा हा देह तुझा आहे हे विसरल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकते का? तर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं की तुझा अधिकार नसल्यामुळे तुला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. नाथ महाराजांना त्या व्यक्तीला हे पटवून देण्यासाठी हे सर्व करावं लागलं की अनादी कालापासून असणारे तुझ्यावरचे हे संस्कार हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. थोडक्यात तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. सगळ्या जगाचं जाऊ द्या, पण ज्या ठिकाणी आपला देह म्हणजे मी नाही हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये निश्चय होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी मला सांगायचं काय की त्या ठिकाणी सद्गुरूची सेवा केल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. सद्गुरू सेवा ही सर्वात महत्वाची आहे. बरं ठीक आहे, मग सद्गुरूची सेवा का करायची हा देखील महत्वाचा प्रश्न आहे की ते ज्ञान पैगा भरवी. आता ज्ञानोबराय सांगतात की ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूच्या सेवेशिवाय पर्याय नाही. सद्गुरूची सेवा केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तू म्हणताल आम्ही इतर साधनं करू, नाही. इतर साधन नाना साधनाच्या केला खटपटा. इतर साधन हे अतिशय अवघड आहेत. योग साधना देखील अवघड आहे. योगाच्या वाटा जे निघाले का सुबटात त्या दुःखाची वाटा भागा आला. आणि त्या ठिकाणी सद्गुरूशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. नाथ महाराज देखील वर्णन करतात, सद्गुरु विना ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जान, ते उपनिषदर्थे प्रमाण परमनिर्वाण साधले. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरु शिवाय त्याला प्राप्त करता येत नाही. इतर कितीही साधनं तुम्ही केली तर ते सर्व निष्फळ आहे. याला कारण काय तर भगवान परमात्मा एवढा विशाल आहे की तो इतर कोणालाही कळला नाही. तो केवळ संत महात्म्यांना कळलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहिती की वेदाला देखील तो कळला नाही. वेदासी काही पुसू नका बाई, शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जीवा जीवा, देव काहो विटेवरी उभा. हे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भगवान परमात्मा हा अगम्य आहे. तो किती विशाल आहे याचं वर्णन कोणालाच करता येत नाही. वेदाला देखील करता नाही. हरिपाठामध्ये देखील महाराज वर्णन करतात, वेद जाणू गेला पुढे मौनावाला, ते गुह्य तुझला प्राप्त करायचे. की त्या ठिकाणी भगवान परमात्मा कोणाला कळाला तर जो सद्गुरूचा दास आहे त्यालाच भगवान परमात्मा कळाला. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. की सद्गुरूचाच दास केवळ जाणतो. मग आता या ठिकाणी अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की सद्गुरू कोणाला म्हणावं. सद्गुरू कोणाला म्हणावं तर सद्गुरूला दृष्टांत द्यावा असा कोणताही दृष्टांत या जगामध्ये नाही.
की सद्गुरूला एखादी आपण जर उपमा द्यायची ठरवली तर कोणतीही उपमा आपल्याला देता येणार नाही. सद्गुरूचं जर लक्षण वर्णन करायचे झाले तर 3 महत्वाचे लक्षण सांगितले जातात. तर 3 महत्वाचे लक्षण कोणते? तर पहिलं म्हणजे ब्रह्मनिष्ठ, दुसरं म्हणजे श्रोत्रिय आणि तिसरं म्हणजे कृपाळू. हे तिसरं लक्षण सर्वात महत्वाचं आहे. कृपाळुता हे संत महात्म्यांना त्या ठिकाणी संत महात्म्यांचं नाक म्हणलं जातं की कृपाळुता संत महात्म्यांच्या ठिकाणी सर्वात महत्वाचा गुण कोणता आहे तर तो कृपाळुता आहे. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. तर ब्रह्मनिष्ठ कोणाला म्हणतात की थोडक्यात सांगायचं झालं तर जो ब्रह्माच्या ठिकाणी एकनिष्ठ आहे, ज्याला परमात्मा प्राप्ती झालेली आहे तो ब्रह्मनिष्ठ म्हणावा. दुसरं श्रोत्रिय, सर्व शास्त्रांचा ज्याने अभ्यास केलेला आहे तो श्रोत्रिय आहे. आता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय हे लक्षणं का ठरतात तर ज्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही तो इतरांना भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकेल का? तर नाही. म्हणून त्याला भगवान परमात्म्याची स्वतःला प्राप्ती पाहिजे. म्हणून सद्गुरू करत असताना असं म्हणलं जातात की पाणी पिना छान के और गुरु करना जान के, की सद्गुरूचा देखील अधिकार पाहून आपण सद्गुरू केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी त्याला परमात्मा प्राप्ती असावी. दुसरं म्हणजे श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे काय तर त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला असावा. तर तो कशासाठी तर एखाद्या शिष्याला एखादी शंका निर्माण झाली तर ती शंका त्याला निरसन करता आली पाहिजे. पुढे अजून काय तर कृपाळुता. सांगून देऊ की येथे उपकारासाठी आले घर द्या वैकुंठी किंवा देह कष्टविती परोपकारी. म्हणून या ठिकाणी संत महात्मे हे परोपकारासाठी आलेले आहे. म्हणून आद्य श्रीमद शंकराचार्य वर्णन करतात की जर संतांना सद्गुरूला एखादी उपमा द्यायची झाली तर ती शक्य नाही. का शक्य नाही तर त्या ठिकाणी या शतश्लोकी नावाच्या ग्रंथाच्या पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्य वर्णन करतात की त्या ठिकाणी दृष्टांतो नैव दृष्ट स्त्रीभुवन जठरे सद्गुरोर ज्ञानदातो स्पर्शष्ट्य तत्र कल्पसन यति यदहो स्वर्णतामश्मसारम न स्पर्शत्वम तथापि श्रितचरण युगे सद्गुरु स्वीय शिष्य स्वीयम साम्यम विधत्ते भवती निरुपमस्तेन वालौकिकोपि. या त्रिभुवनामध्ये दृष्टांतो नैव दृष्ट स्त्रीभुवन जठरे सद्गुरोर ज्ञानदातो, ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना या त्रिभुवनामध्ये उपमा द्यावी, दृष्टांत द्यावा असा कोणताही दृष्टांत उपमा आपल्याला सापडत नाही. कारण काय तर आपण जर त्यांना परिसाची उपमा दिली देखील त्यांच्या ठिकाणी न्यून ठरते. तुकोबाराय देखील म्हणतात लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा आघादाची. की त्या ठिकाणी परिसाची उपमा देखील देता येत नाही. का देता येत नाही कारण त्या ठिकाणी परिस हा लोखंडाला सोनं बनवतो. परिस हा लोखंडाला सोनं बनवतो परंतु परिस बनवत नाही. परंतु संत महात्मे असे असतात की स्वीयम साम्यम विधत्ते भवती निरुपमस्तेन वालौकिको, की स्वतःच साम्यत्व देतात, स्वतः सारखं करून सोडतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, किंवा आपणासारखे करीती याती कुळ नाही चित्ती. किंवा नाथ महाराज म्हणतात अजून एका ठिकाणी त्याप्रमाणे ज्ञानोबारायांचं वर्णन करताना न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. की ज्ञानोबाराय बद्दल नाथ महाराज म्हणतात की ज्ञानोबाराय याती कुळाचा विचार करत नाहीत. त्या ठिकाणी सर्वांना समसमान प्रमाणे ते आपल्यासारखं बनवतात. स्वीयम साम्यम विधत्ते. म्हणून या ठिकाणी सर्वात महत्वाचा संत महात्म्यांचा गुण काय आहे तर ते स्वतःच साम्यत्व देतात. म्हणून संत महात्म्यांना केवळ भजावं. त्या ठिकाणी संत महात्म्यांना सेवा केल्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. अजून थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण विचार केला तर भगवान राम, कृष्ण या सर्वांनी देखील सद्गुरूची सेवा केली आणि मग त्यांना परमात्मा प्राप्ती झाली.
आता स्वतः परब्रह्म असणारे भगवान राम, भगवान कृष्ण त्या ठिकाणी भगवान राम वशिष्ठांकडे जाऊन ज्ञान ग्रहण करतात, भगवान कृष्ण सांदीपनी ऋषीकडे जाऊन ज्ञान ग्रहण करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की सद्गुरूशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही, म्हणून सद्गुरूची सेवा करावी लागते. सद्गुरूची सेवा जर आपण केली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे सद्गुरूला त्या ठिकाणी प्रश्न करावा लागतो की मला ज्ञान द्या, परिप्रश्नेन सेवाया. त्या ठिकाणी प्रश्न केल्याशिवाय संत महात्मे हे ज्ञान देत नसतात की मला ज्ञानप्राप्तीची इच्छा आहे, प्रश्न केल्याशिवाय परिप्रश्नेन सेवया. थोडक्यात सांगायचं झालं तर सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातील देखील प्रसंग आपल्याला सांगता येईल. सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातील प्रसंग आपण पाहतो की या ठिकाणीच एक याच्या खालीच एक ओवी आहे ज्यामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात की मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. की सद्गुरू जोग महाराज प्रश्न केल्याशिवाय मला हा ग्रंथ शिकवा असं म्हणल्याशिवाय कोणत्याही साधकाला शिकवत नव्हते, की पुसल्याशिवाय की मला शिकवा असं म्हणल्याशिवाय, अशी विनवणी केल्याशिवाय त्याला शिकवत नव्हते. याचं कारण काय तर त्या ठिकाणी सद्गुरू जोग महाराजांना त्या ठिकाणी तो अधिकारी आहे का नाही किंवा त्याची किती उत्कट इच्छा आहे ते त्या ठिकाणी सद्गुरू जोग महाराज पाहत. त्याचप्रमाणे त्याला ज्ञानेश्वरीची गाथ्याची 100 पारायण करायला सांगत असत. जोग महाराज सांगायचे की 100 पारायण कर आणि मग मी तुला ग्रंथ शिकवतो. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की मग अपेक्षित जे आपले की जे आपल्याला पाहिजे ते संत सांगतात तेही सांगती पुसिले. संत महात्मे हे आपलं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. म्हणून संत महात्मे हे आपलं मनोरथ पूर्ण करणारे असतात. आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात सांगायचं झालं तर या ओवीचा थोडक्यात भाव हा आहे की संत महात्म्यांची आपण जेवढी सेवा करू तेवढं निश्चित संत महात्मे आपल्याला ज्ञान देत असतात. ज्ञानप्राप्ती ही केवळ संत महात्म्यांकडून होत असते. इतर साधनं कितीही असली की तरी त्याचा उपयोग नाही. संत महात्म्यांना केवळ आपण जर शरण महात्मे आपल्याला या भवसागरामधून पार नेत असतात. त्याची भवसिंधूचे तारू, संत महात्मे हे भवसिंधूचे तारू आहेत. ह्याची भवसिंधूचे तारू तेने उतरी पहिलं पारू. नाथ महाराज वर्णन करतात की संत महात्मे हे आपल्याला या जन्म मरणाच्या संसारामधून बाहेर काढत असतात. म्हणून या ठिकाणी आपण या ओळीचा भाव पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष म्हणजे आज सद्गुरू जोग महाराजांची आणि ज्ञानोबांची देखील सेवा या ठिकाणी घडली. नाथ महाराजांना सर्वात प्रिय कोण असतील तर ते ज्ञानोबराय आहेत. की नाथ महाराजांचा आपण अनेक अभंग जर पाहिले तर ज्ञानाबाई नाथ महाराज आई, ज्ञानोबरायांना आई मानतात. त्याचप्रमाणे नाथ महाराज अनेक अभंगामध्ये वर्णन करतात. त्याप्रमाणे गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. किंवा एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव. या ठिकाणी ज्ञानोबरांची आज सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्याबद्दल मी संस्थान कमिटीचे आभार मानतो. थोडक्यात सांगायचं झालं तर नाथ महाराजांचा आणि ज्ञानोबरायांचा संबंध हा फार महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायामधील सर्वात त्या ठिकाणी महत्वाचा हा संबंध आहे. ज्ञानोबरायांनी समाधीनंतर कोणाला दर्शन दिलं असेल तर ते नाथ महाराजांना आहे. आपल्या सर्वांना कथाभाग माहिती आहे की नाथ महाराजांना स्वतः ज्ञानोबरायांनी बोलून घेतलं की श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. दिव्य तेज कुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येवोनी समाधी स्थळी काढी वेगळी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरा
तव नंदी माझारी देखील द्वार, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी समाधीनंतर कोणाला दर्शन दिलं असेल तर ते नाथ महाराजांना दिलेलं आहे. आणि नाथ महाराजांना ज्ञानोबा अतिशय प्रिय आहेत. त्याचप्रमाणे समाधीनंतर त्या ठिकाणी दृष्टांत कोणाला दिला असेल तर तो आमच्या सद्गुरु जोग महाराजांना दिलेला आहे. सद्गुरु जोग महाराजांना अजान वृक्षाच्या खाली बसल्यानंतर ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला आणि जगाच्या उद्धारासाठी कीर्तन प्रवचन कर असा उपदेश स्वतः ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी दृष्टांत देऊन सद्गुरु जोग महाराजांना दिल्याचं आपण सर्व चरित्रामध्ये वाचत असतो. त्या ठिकाणी आज सद्गुरु जोग महाराजांची देखील सेवा घडली, सद्गुरु ज्ञानोबारायांची देखील सेवा घडली. याबद्दल मी पुनश्च एकदा संस्थेचे आभार मानतो, त्याचप्रमाणे संस्थान कमिटीचे आभार मानतो आणि आमचे गुरुबंधू असणारे या सर्व कार्यक्रमाचं जे नियोजन पाहत आहेत असे आमचे उमेश महाराज बागडे यांनी हा सेवेचा योग माझ्या जीवनात आणला, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. आणि थोडक्यात या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात की संत महात्म्यांची आपण सेवा केली तरच आपल्याला परमात्मा प्राप्ती होऊ शकते, नाहीतर परमात्मा प्राप्ती संत महात्मे लाभले आणि आपण त्यांची सेवा जर केली नाही तर ज्ञानप्राप्ती आपल्याला होणार नाही. आपण सर्व संतांचं जीवनचरित्र पहा, भगवान परमात्मा हा नामदेवरायांना प्राप्तच होता, परंतु असं असूनही सद्गुरु शिवाय तो भगवान परमात्मा प्राप्त असूनही कळला नव्हता. म्हणून नामदेवरायांना गुरु करावा लागला, सर्वांना गुरु करावा लागला. आणि त्याचप्रमाणे नाथ महाराजांची गुरुसेवा ही फार मोठी आहे. नाथ महाराजांची गुरुसेवा ब्रिदावळीमध्ये नाथ महाराज वर्णन करतात की गुरूंची कशा कशा प्रकारे जनार्दन स्वामींची सेवा केली हे नाथ महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. ब्रिदावळी अवश्य वाचा, सुंदर असं प्रकरण आहे की ज्यामध्ये नाथ महाराज जनार्दन स्वामींची कशा प्रकारे सेवा करतात. ब्रिदावळी हे आमच्या नाथ महाराजाच्या फडावर नित्य हरिपाठामध्ये म्हणलं जाणारं प्रकरण आहे. त्याप्रमाणे गुरुपरंपरा आपण म्हणतो त्याचप्रमाणे ब्रिदावळी देखील म्हणली जाते. यामध्ये नाथ महाराजांनी सर्व प्रसंग वर्णन केला की मला सद्गुरु प्राप्ती कशी झाली आणि त्याचप्रमाणे सद्गुरूंची काय काय सेवा केली. त्या ठिकाणी नाथ महाराज बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी असते अनन्य भक्ती ते अनुसरला, की नाथ महाराज सद्गुरू या ठिकाणी विधीला जात होते, ते स्थळ देखील साफ करण्याचं कार्य नाथ महाराजांनी केलं. अजून जर सांगायचं झालं तर अनेक प्रसंग देवगिरी किल्ल्यावरचे आहेत की ज्यावेळेस परचक्र आलं, ज्यावेळेस दुश्मन त्या ठिकाणी स्वारी करून आला त्यावेळेस जनार्दन स्वामी समाधी अवस्थेत होते आणि त्या वेळेस नाथ महाराजांना वाटलं की आपल्या सद्गुरूची अवस्था भंग, समाधी अवस्था भंग पाहू नये, म्हणून आपण त्या ठिकाणी स्वतः युद्ध करण्यासाठी जावं आणि स्वतः जनार्दन स्वामीचा पोशाख घालून नाथ महाराजांनी स्वतः युद्ध केलं आणि त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूची समाधी अवस्था भंग पाहू दिली नाही. अनेक असे प्रसंग आपल्याला सांगता येतील. म्हणून या ठिकाणी सद्गुरू सेवा करणं ही फार महत्वाचं आहे आणि सद्गुरू सेवेशिवाय ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात की ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. म्हणून या ठिकाणी सद्गुरू ज्ञानोबरायांच्या, सद्गुरू नाथ महाराजांच्या, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी ही प्रवचन सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सद्गुरू जोग महाराज की जय.